सोलापूरचे पदाधिकारी आज मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेणार। ठाकरेंच्या सेनेचे उपनेते शरद कोळींच्या नेतृत्वात शक्तीप्रदर्शन होणार। तर सोलापूरचे जिल्हा प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांनी शिंदेंच्या सेनेत प्रवेश केल्यानंतर ही भेट महत्त्वाची। संतोष देशमुख हत्येप्रकरणी आज परभणीतील सेलू बंदची हाक। धनंजय मुंडेंना सहआरोपी करण्याच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाकडून सेलू बंदची हाक। महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे देण्याच्या हालचाली सुरू। सूत्रांची माहिती 16 महिन्यांपूर्वी महादेव मुंडेंची परळीमध्ये हत्या झाली होती। अद्यापही आरोपीला अटक नाहीच। प्रकरणाचा तपास आतापर्यंत 3 वेळा बदलला। वडेट्टीवारांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाची नोटीस। तर निवडणुकीसाठी दाखल शपथपत्रावर आक्षेप नोंदवत याचिका। नारायण जांभूळेंकडून वडेट्टीवारांविरोधात याचिका। स्वारगेट अत्याचार प्रकरणात गुनाड गावामध्ये गुन्हे शाखेच्या 40 ते 45 जणांचा ताफा घेऊन सर्च ऑपरेशन। 100 एकर शेत धुंडाळून सुद्धा मोबाईल सापडलाच नाही। आरोपीच्या घराचीही झडती। 6 जणांचे जबाब नोंदवले। औरंगजेबाचा खजिना शोधण्यासाठी आता बुरहाणपूरमध्ये गर्दी। तर असीरगड किल्ल्यावर मुघलकालीन संपत्ती पुरून ठेवल्याची अफवा। छावा चित्रपटानंतर नागरिकांमध्ये अफवा पसरल्याची चर्चा। मुंबईतील धारावी पुनर्विकास प्रकल्पाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार। तर अदानी उद्योग समूहाला मोठा दिलासा। धारावीतील 259 हेक्टर जमिनीचा पुनर्विकास यामुळे केला जाणार। सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार आज धाराशिव दौऱ्यावर। तर आता तुळजाभवानी मंदिरामध्ये सुरू असलेल्या कामाची पाहणी करणार। तुळजापूर मंदिर कार्यालयामध्ये पुरातत्व विभागाशी चर्चा करणार। रणवीर अलाहाबादिया अपूर्वा माखीजा यांचा माफीनामा। तर वादग्रस्त विधानाप्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाकडे माफीनामा सादर। इंडियाज गॉट लेटेंट या शोमधील आक्षेपार्ह वक्तव्यामुळे हे दोघं अडचणीत।